आज आपण 5 mm कॉपरचं मोती आणि 3 mm कॉपर मोती, हे व्हाईट मोती आणि ड्रॉप मोती गोल्डनमध्ये हे दाखवणार आहोत. तर आता स्टार्ट करूया. जशी आपण चेन स्टिच केली सेम तसंच प्रकारे आपल्याला मोतीचं पण करायचे. पहिल्यांदा धाग्याला गाठ मारून घ्यायची. गाठ मारल्यानंतर आपण स्टिच करायला घेऊ. स्टिच करताना प्रत्येक वेळी आपल्याला हे बघा असं करायचं. धागा वर काढला, जशी आपण ही अशी स्टिच करतो सेम, फक्त आपल्याला ही स्टिच करायच्या आधी आपल्याला याच्यात मणी भरायचे. मणी असं काढून घेतलं तरी चालते. एक बाउलमध्ये तुम्ही काढून घेऊ शकता. आणि मणी भरताना असं भरायचं. पहिल्यांदा मणी भरताना सुई आपली अशी पकडायची आणि एक मणी असं हे केलं का मधल्या बोटाने मणी पकडून ठेवायचा. बघा दाखवतो परत मी. मणी भरताना आपला हात असा राहील आणि मणी भरला का मधल्या बोटात असा पकडून ठेवायचा. आपण डायरेक्ट तुम्ही असं हे करायला जाल तर तो मणी राहणार नाही, निष्ठल. म्हणून मण्यात जेव्हा आपण सुई टाकणार तेव्हा आपल्या मधल्या बोटाने तो वर हे करायचा, मधल्या बोटाने असा पकडून ठेवायचा आणि नंतर तो आपल्याला असा धाग्यात सोडायचे. धाग्यात रिटर्न दाखवतो बघा मी. जेव्हा आपण हा स्टिच असं वर काढल्यानंतर एक मणी घेतला, मधल्या बोटात हे केला, स्टिचमध्ये सोडायचा आणि जेवढा जवळ होईल तेवढा खाली टाकायची सुई आणि एक वेळ धागा गोल फिरून वर काढायचा. सेम तसंच प्रत्येक वेळी मधल्या बोटाने मणी आपल्याला पुढं सोडायचे. गॅप नाही मण्यांच्यात द्यायची. मणी भरताना आपल्याला मणी असा भरायचा. इथे टाकल्यानंतर आपला इकडं असं हे करायचं, थोडा परत पुढं आणायचा. खालून जेवढा धागा खेचता येईल तेवढा खेचायचा, कारण खेचल्यानंतर यांच्या दोघांच्यात गॅप नाही येणार. एकदम चिपकून काढायचा वर धागा. बघा परत एक वेळ झूममध्ये दाखवतो. सोडल्यानंतर जेवढा खालून धागा खेचता येईल तेवढा खेचायचा आणि खाली सुई टाकायची. जेवढं तुम्ही जवळ घ्याल तेवढं तुमच्या दोन मण्यांच्या मध्ये गॅप नाही येणार. जर तुम्ही लांबून हे केला तर मग लांब चेन स्टिच पण मध्येच दिसेल आणि गॅप दिसेल. आता तुम्ही असं हे केला तरी हा इकडं जाईल, त्याच्यासाठी असा मण्यांच्या मध्येच गॅप नको यायला म्हणून हा खालून धागा खेचायचा. पहिल्यांदा आपण एक एकच घेऊन दाखवणार आहे. खालून धागा खेचायला विसरायचा नाही. खालून धागा खेचला तरच गॅप येणार नाही. आणि सुईतला टोकात पकडून ठेवायचा. आणि एवढ्यावर पकडला तरी चालेल, पण तो पकडून ठेवायचा, नाही तर सोडला तर मग परत डायरेक्ट खालून धागा निघल. आणि गाठ सेम तशीच. मी झूममध्ये गाठ दाखवतो तुम्हाला.
आपला हा धागा वर निघाला. वर निघाल्यानंतर जशी आपण चैन स्टिचमध्ये गाठ मारली सेम तशीच का याच्यातूनच आपल्याला दुसरा धागा घ्यायचा. वर हा पहिला होता काढलेला, त्याच्यातून आपण हा दुसरा काढला. दुसरा काढल्यानंतर हा पहिला मधीतूनच वर काढायचा, बाहेरून नाही काढायचा. याच्या गोलामधूनच आपण काढला आहे हा दुसरा. ह्याच याच्यातून आपल्याला मधीतून असा पकडून ठेवायचा आणि हा धागा खालून खेचायचा. हे बघा. नंतर आपण हा वरून असा कट केला तरी पण चालतं आहे. मग ती गाठ बसणार. आता आपण 3 mm मोती घेणार आहे. हे 5 mm होतं, हे आता 3 mm. म्हणजे पाऊचमध्ये काढून ठेवल्यात. हे धाग्यात येतात लाईन. आता आपण हा इकडनं घेतलेला आहे, मग इकडनं डायरेक्ट स्टार्ट केला तरी पण चालेल. धागा कट करायला नको. काढून धागा वर काढायचा 1 महिनेभराचा. परत जवळच स्टिच घ्यायची आणि त्याच्यातूनच बाहेर काढायचा. तुम्ही 1-1 मणी घेतला तरी चालतं आहे, 2-2 मणी घेतलं तरी चालतं आहे. फक्त काढताना हा जवळून काढायचा. जवळून काढल्यावर आपली गॅप नाही येणार. लांब काढला ना असा तर मग ते मणी हलतील पण असं लूज बसतील आणि दिसायला पण चांगलं नाही दिसणार. आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपण रोज व्हिडिओ टाकणार आहोत, त्याच्यामुळे तुम्हाला रोज नोटिफिकेशन येत राहील. दोन मणी भरलं तरी चालतात. फक्त 2 मणी भरलं तरी आपलं मणी लूज नाही पडलं पाहिजेत आणि मण्यांच्यात गॅप नाही आली पाहिजे. हे बघा, जेवढा तुम्ही खालून खेचून घ्याल तेवढा आपले गॅप कमी येईल. जर खेचला नाही तर मणी लूज पण बसतील आणि गॅप पण येईल. गाठ प्रत्येक वेळी गाठ ही आपली सेमच राहील. पहिली स्टिच काढायची, त्याच्याच मधनं दुसरी काढायची आणि मग दुसरीतून ती पहिली मधीतूनच काढायची आणि गाठ मारायची. व्हाईट मोती बघणार 5 mm. फक्त मणी भरताना तुम्ही चांगली गेली. बारीक केलं ड्रॉप मनी 5 mm मध्ये आहेत. ते दाखव कसं करायचं तुम्ही. ड्रॉप मनी सेम तसंच कट नाही केला, त्याच्या बाजूनीच आपण धागा काढणार आहे. एक एक मणी टाकत टाकत पुढे जाणार आहे. प्रत्येक वेळी मणी आपल्याला खालून धागा ओढून घ्यायचा. ओढून घेतल्यानंतर आपलं मणी पण फिट्ट बसतात, लूज नाही पडत आणि गॅप पण येत नाही. हे कॉपरचं मणी आहेत. तुम्हाला याच्यात कलरचं पण मिळतात, गोल्डनमध्ये किंवा अजून दुसरं कोणतं कलर हवं असतील ते पण मिळतात. फक्त प्रत्येक वेळी मणी हा खेचून घ्यायचा धागा खालून मण्याचा, मग तुमचं परफेक्ट बसेल. खाली धागा टाकल्यानंतर एक पेल सुईला गोल फिरवायचा.
सुईत असं बोटाने पकडायचा आणि मग त्याच बोटाने मधल्या सोडायचा आणि गाठ मारायची. तुम्ही बघू शकता आता कसं वर्क झालं. गॅप नाही दिली ना का मनी परफेक्ट बसतात.